देवयानी काय ऐकतोय मी? काय चाललंय सगळं? त्या भिंगारड्याचाही खून झाला म्हणून. हो नील भैया, हे सगळं काय चाललंय मलाच कळत नाहीये. पण ह्या सगळ्या प्रकारात मला एक वेगळीच शंका येते. शंका? कसली? विक्रमच्या साईटवर आधी एक छोटासा अपघात घडला. अपघातासंबंधीचे सगळे रिपोर्ट्स क्लिअर होते, तरीही त्या फ्लायओव्हरचं कोसळणं आणि आता भिंगारडेचा खून होणं, या सगळ्या गोष्टी योगायोगाने नाही घडत आहेत. म्हणजे नील भैया, ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी घडवून आणतंय. पण देवयानी हे सगळं कोण आणि का घडवून आणलं माहित नाही नील भैया, पण ह्यात नक्की कोणाचा तरी काहीतरी फायदा आहे. देवयानी, तू ही गोष्ट विक्रमला सांगितलीस? नाही नील भैया, विक्रमला कळलं ना तर तो इथे निघून येईल. पोलीस आधीच त्या भिंगारडेच्या खुनाच्या प्रकरणात विक्रमलाच दोषी मानतात. त्यात कामगारही खूप भडकलेत. विक्रमचं आत्ता इथे निघून येणं योग्य नाही वाटत. आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वतः जाऊन कामगारांशी बोलतो. नाही नील भैया, मी समजवायला गेले होते तेव्हा काय झालं माहितीये ना. देवयानी त्यांच्याशी बोलावंच लागणार, त्यांचा गैरसमज दूर करावाच लागणार आहे. आम्ही जाऊन येतो. नको नील भैया, प्लीज तुम्ही तिथे जाऊ नका. तुमच्या जीवाला धोका आहे. देवयानी, घाबरू नकोस, आम्हाला काही होणार नाही. आणि हवं तर आम्ही 2 कॉन्स्टेबल बरोबर घेऊन जातो. ठीक आहे, येतो आम्ही. आई, दादू, साक्षी, अगं कशी आहेस आई? अगं मी ठीकच आहे. शस्त्री, खूप बरं वाटलं आई घरी येऊन. हो ना आई, पण काय ग, मला असं वाटलं होतं की तुम्ही सगळेजण बाहेर उभं राहाल माझी वाट बघत. आणि तू, मला असं वाटलं की तू डोळ्याची निरांजन करून मला ओवाळशील, असं म्हणशील की साक्षी काय हे किती वाढली आहेस तू, आणि तू ह्याच्यातलं काहीच म्हणाली नाही. जाई मी खूप अपसेट झाले. अगं तसं नाही, मी जरा कामात होते ना म्हणून, बाकी काही नाही. नक्की? ठीक आहे, तू कामात होतीस असं म्हणतेस म्हणजे नक्की माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करणार असेल. मग माफ केलं तुला. काका कसं आहेस? तू इथे नव्हतीस ना, त्यामुळे आम्ही सगळेच खूप मजेत आहोत. काका काय रे? साक्षी, तुला एवढे यशस्वी झालेलं बघताना ना खरंच खूप आनंद होतोय ग. काकू, अगं राहू दे, कशाला नमस्कार वगैरे. असं कसं? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आज मला एवढं यश मिळू शकलंय. हे काय, कोणी मला पाणी सुद्धा विचारत नाहीये. जाऊ दे, मीच घेते पाणी. दादू आणि श्राव कुठे आहेत? अगं बाबा प्रार्थनेला गेलेत केंद्रामध्ये. आणि श्राव शूटिंगला गेली आहे. तुम्ही कोणी काही बोलत का नाही आहात? काय झालंय? काकू, काकू काय झालंय? कुठे आहे श्रावणी? काका, तू तरी सांग ना,
काय झालं काकूला अशी ती निघून का गेली? तुम्ही इथे कशासाठी आलाय? आमच्यातल्या कामगारांचा बळी घेऊन तुमचं समाधान झालं नाही म्हणून तुम्ही आमच्या भिंगारडे साहेबांचा खून केला आणि आता तुम्ही हे सांगायला आलात की आम्ही निर्दोष आहोत. हे बघा प्लीज, तुम्ही आमचं बोलणं आधी ऐकून घ्या. आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. तुमचा आम्हाला एकही शब्द ऐकायचा नाही. हे बघा प्लीज, तुम्ही आधी आमचं बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. विक्रमादित्य, हाय हाय विक्रमादित्य, हाय हाय विक्रमादित्य. हाय हाय. हे बघा प्लीज, आम्ही हात जोडून विनंती करतोय, विक्रमवरती हे आरोप करणं थांबवा. त्याचा काहीही दोष नाहीये. त्याला कोणीतरी मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करते आणि तुमची आर्थिक मदत द्यायला आम्ही तयार होतो, पण पोलिसांनीच आम्हाला जबरदस्तीने थांबवलं. यावेळी जर का आम्ही तुम्हाला आर्थिक मदत केली असती तर आम्ही साक्षीदार विकत घेतोय असं त्याचा अर्थ झाला असता. म्हणून आतापर्यंत तुमचा थापा आम्ही खूप ऐकलाय. हे बघा प्लीज, तुम्ही समजून घ्या, आम्ही आजही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्या भिंगारडे साहेबांचा खून केलात तुम्ही. नाही, हे खोटं आहे. या प्रकरणाशी विक्रमचा काहीही संबंध नाहीये. त्याला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. कुठे आहे तो विक्रम? विक्रमला आपण सोडणार नाही आणि तुम्हाला पण सोडणार नाही. मारो! आई आई काही सिरियस काही झालंय का? असं काका आणि काकू निघून का गेले? मला कोणी काही सांगत का नाहीये? अगं थांब साक्षी जरा, मी सांगते तुला. तू ट्रेनिंगला गेल्यानंतर इथे बरंच काही घडून गेलंय. आई काय झालंय? अगं, श्रावणीला त्या केटीनी काय बुरळ घातली माहिती नाही, पण त्याचं लग्न झालंय हे सगळं माहिती असताना सुद्धा श्रावणी त्याच्याकडे राहायला निघून गेली, हे घर सोडून. काय? श्रावण निघून गेली? इकडे श्रावणीची काळजी तर तिकडे देऊचं ते तसं झालंय. देऊचं काय? दृष्ट लागण्यासारखा संसार चालला होता ना ग दोघांचा. पण काय झालं माहिती नाही. विक्रमवर नवीनच संकट कोसळलंय. त्याची कंपनी बांधत असलेला पूल अर्ध्या कामातच कोसळला. बरीच माणसं मेली त्याच्यात आणि या सगळ्याचा ठपका विक्रमवर ठेवला जातोय. त्याला अटकही झालीये. बिचारी देऊ कुठे कुठे धावते त्याच्या सुटकेसाठी. बोल विक्रम. देवयानी, आम्हाला तर इथनं बाहेर पडायचंय. नाही राहायचं आम्हाला तर या खोलीमध्ये. आम्हाला ना असह्य व्हायला लागलं आता इथे. जीव गुदमरायला लागलाय आमचा. आम्हाला माहितीये बाहेर काय चाललंय, तरी सुद्धा आम्ही काही करू शकत नाही. का? अजून काही दिवस जर आम्ही या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं ना देवयानी, तर आम्हाला खरंच वाटेल की आम्हीच गुन्हेगार आहोत. बास झाला आता, बास. आम्हाला बाहेर पडायचं आता इथनं. हे बघ, तुझ्या शब्दाखातर आम्ही इथे आलो होतो. आता आम्हाला बाहेर काढणंही तुझ्या हातात आहे. प्लीज आमची रिक्वेस्ट आहे तुला. प्लीज आम्हाला इथनं बाहेर यायला परवानगी दे. प्लीज. आम्हाला नाही राहायचं आता इथे. हे बघ विक्रम, काही दिवसांचाच प्रश्न आहे. लवकरच सगळं ठीक होईल. हे बघ, सगळं काही ठीक व्हावं असं जर तुला खरंच वाटत असेल ना देवयानी, तर आम्हाला इथनं बाहेर पडावंच लागेल. नाही विक्रम, तू असा कुठलाही निर्णय घेणार नाहीयेस. हे बघ विक्रम, तुझं संतापणं चिडणं मी सगळं समजू शकते, पण तिथून बाहेर पडण्याची परवानगी मी नाही देणार तुला. आणि तरीही तू माझं ऐकलं नाहीस ना, तर मी तुला कधीच माफ करणार नाही.
साक्षी, अगं काय, जेव ना. काहीच खाल्लं नाहीयेस आल्यापासून तू, नुसता विचार करत बसलीयस. आई खरंच नकोय मला काय, मला भूकच नाहीये. आई मला देवची खूप काळजी वाटते. ती बिचारी एकटी पडली असेल ना आता. हो ग, खरंय तुझं म्हणणं, पण तू एवढी काळजी नको करूस. नील आणि रागिणी आहेत तिच्या बरोबर. ते दोघंच सगळी धावपळ करतायत म्हणून तेवढा तरी दिलासा आहे. देवाच्या दयेने विक्रमची यातनं सुटका होईल अशी खात्री वाटते मला तरी. आई तसं नाही झालं तर? का नाही होणार? हे बघ, विक्रम निर्दोष आहे आणि जे काही घडलं तो केवळ एक अपघात होता आणि हे सत्य केव्हा ना केव्हा समोर येणारच. पण आई, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा असू शकते. विक्रम दोषीही असू शकतो ना. काय बोलतेस तू हे साक्षी? विक्रमने खरंच काही केलेलं नाहीये. आई पण हे आपण समजतो. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक संशयी गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगारच असतो. तुझी ही पोलिसी भाषा मला काही कळत नाही. मला एवढंच कळतंय की देऊचा विक्रमवर विश्वास आहे आणि ती म्हणते त्या अर्थी विक्रम खरोखरीच निर्दोष असणार आहे. आई हे बघ, मला असं म्हणायचं नाहीये. तू जसं म्हणतेस तसं झालं ना तर चांगलंच आहे. पण आई, ह्या केसचा तपास करताना विक्रमचा बॅक रेकॉर्ड चेक केला जाणार आहे आणि आता जर तो चुकून जरी दोषी आढळला ना तरी त्याला जबरदस्त शिक्षा होणार आहे आई. आणि याचा परिणाम देऊवर नक्कीच होईल. म्हणून मला देऊची जास्त काळजी वाटते. काळजी करू नकोस साक्षी. देऊची माणसांची पारख कधी चुकणार नाही. आई पण तरी देऊला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अगं, आपण दोघी तिला भेटायला जाऊया, मग तर झालं. तू आधी खाऊन घे बरं. नको आई. अगं बस बस बस, ऐक माझं, बस बस. वाईट झालं, जे काय पण झालं ते खूप वाईट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. हे भिंगारडेचं मर्डर केस विक्रमला भारी पडणार. ते मला खूप वाईट वाटतं त्याचं. बट एक काम कर सुनबाई, ते कॉल हिम बॅक. विक्रमला बोलवून घ्या परत. नील राजे, तुमचं वडील बंधू तुमच्या बरोबर नसलं म्हणून काही काळजी करू नका. आम्ही सुनबाई बरोबर तुमच्या सोबत आहोत. डोंट वरी. विक्रमला बोलवून घ्या परत. बस झालं लिंगप्पा साहेब, बस झालं. सहानुभूतीची आम्हाला गरज नाहीये. प्रत्येक वेळी इथे येऊन खोटी सांत्वनं, खोटी आश्वासनं द्यायची आणि प्रत्यक्षात जेव्हा मदत करण्याची वेळ येते तेव्हा वेगवेगळी कारणं देऊन माघार घ्यायची. What are you talking? काय बोलता तुम्ही? हे चूक तुमची नाहीये लिंगप्पा साहेब, विक्रमचाच दोष आहे. त्याच वेळी जर त्यांनी तुमच्याशी हात मिळवला नसता ना तर आज तुमच्याशी अशी बोलण्याची माझ्यावर वेळ आली नसती. बस, इनफ सुनबाई, इनफ. याच्यापेक्षा जास्त बदनामी, ह्युमिलिएशन आम्ही बस. देवयानी, तू त्यांना असं बोलण्याची काय गरज होती? माहित नाही का नील भैया, पण हा माणूस समोर आला ना की त्याच्या बोलण्याचा खूप त्रास होतो.
सुरुवातीपासूनच मी या माणसाच्या विरोधात होते, पण विक्रमने माझं बोलणं कधी ऐकलंच नाही. यापूर्वी सुद्धा जेव्हा विक्रम ह्याच्याबरोबर पार्टनरशिप करत होता ना, तेव्हा विक्रमवर शेअर्स गहाण ठेवण्याची वेळ आली होती. तेव्हाही मी विरोध केला होता. आणि आता महादेव इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा विक्रमच्या नावावर करणार होता तो, तेव्हाही मी विक्रमला सावध केलं होतं. पण नीलभैया, आता जे काही घडलंय त्यात लिंगप्पाचा हात तर नसेल ना? नाही देवे, आम्हाला असं नाही वाटत. ते का करतील असं? आणि हे असं करण्यामागे त्यांचा काय फायदा आहे? काहीतरी फायदा असेल ज्याचा आपण कधीच विचार करू शकणार नाही. आम्हाला खूप आनंद झालाय प्रियदर्शनी. तुम्ही योग्य तो निर्णय घेतलाय. आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय. हे सगळं पचवणं एका स्त्रीला किती अवघड आहे याची कल्पना आहे आम्हाला. पण वैयक्तिक सुखदुःखापेक्षा राजघराण्यातील मान सन्मानांना जास्त महत्व आहे. आणि तो मान सन्मान राखून तुम्ही राजशिर्क्यांची सून आहात हे सिद्ध केलंय. आम्ही हे सगळं काहीही सिद्ध करण्यासाठी नाही केलं साईमा. हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी आम्हाला ते मान्य करायला हवंच ना. आम्ही खरंच सांगतोय साईमा, असं काहीही आमच्या मनात नव्हतं. एवढाच तर फरक आहे ना आपल्यात. घराण्याच्या इब्रती पुढे तुम्हाला वैयक्तिक सुखदुःख फार क्षुल्लक वाटतात, पण आम्हाला आमच्या व्यक्तिगत सुखापेक्षा आमच्या घरच्यांचं सुख जास्त मोलाचं वाटतं. तुम्हाला काय सुचवायचंय याची आम्हाला कल्पना आहे. तुम्ही आम्हाला घराण्याचा वारस देऊ शकत नाही म्हणून आम्ही खूपदा तुम्हाला बोललो, पण ते बोलताना आम्हाला आनंद होत नव्हता. अप्रिय गोष्टी आम्ही लक्षात नाही ठेवत साईमा. तुम्ही विसरून जा. पण तुमचा त्याग मात्र आमच्या कायम लक्षात राहील. नताशाचं मूल स्वीकारून तुम्ही आई होणार आहात आणि आई झाल्यामुळे तुमचं नशीबच बदलणार आहे. आम्हाला तुमचा अभिमान आणि कौतुक वाटतं प्रियदर्शनी. साक्षी, कधी आलीस तू आणि फोन का नाही केला? कसं झालं तुझं ट्रेनिंग? छान झालं देव, पण तुझ्या बाबतीत हे असं कसं झालं? नशीब, दुसरं काय बोलणार. या प्रकरणातून तू आता बाहेर कशी काय पडणार आहेस? माहित नाही साक्षी, सतत त्याच गोष्टीचा विचार करत असते. विचार करून करून रात्री झोपही लागत नाही. विक्रमचा हताश चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. सारखे ते कामगारांचे निष्पाप चेहरे दिसतात. आता हार मानूनही चालणार नाही ना. विक्रमच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं एवढंच ठरवलंय. तुला काय वाटतं, या अपघाताला विक्रम कारणीभूत आहे? नाही साक्षी, अजिबात नाही. आणि आज जरी त्याची जामिनावर सुटका झाली असली ना, तरी माझी खात्री आहे तो निर्दोष सुटेल लवकरच. देव, तुझ्या बाबतीत असंच घडावं अशी माझी इच्छा आहे देव. पण तोपर्यंत तू इथे एकटी काय करणार आहेस? त्यापेक्षा माझ्या बरोबर चल ना आपल्या घरी, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही साक्षी, मी तिथे नाही येणार. का? मी एकटी नाहीये इथे. नीलभाई आणि रागिणी वहिनी आहेत ना माझ्या बरोबर. आणि दुसरं म्हणजे ह्या घराला कुलूप लावून मला नाही जायचं. कामगारांचा गैरसमज होईल. ते विक्रमला पळपुटा ठरवतील आणि मला ते नाही आवडणार. आल्यापासून आपण फक्त माझ्याबद्दलच बोलतोय.
तू सांग, तुझं ट्रेनिंग कसं झालं? ड्युटी कधीपासून जॉईन करतेस? लवकरच. साक्षी, वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू तुझं ट्रेनिंग कम्प्लीट केलंस. खरंच. आता ना तुला पोलीस युनिफॉर्म मध्ये कधी बघते ना असं झालंय. लवकरच. देव, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. या अशा परिस्थितीत सुद्धा तू स्वतःला किती सावरून आहेस.